हाय गाईज, वेलकम बॅक टू माय डेली रुटीन व्लॉग. आणि आज बनवणार आहे मी फणसची भाजी. तर फणसच्या भाजीमध्ये खोबरा आणि सांबार मी आधीच पेस्ट करून घेतला आणि फणस फक्त 80% मी उकळून घेतला आहे हळदीमध्ये. आणि हा जो मसाला आहे याच्यात फक्त कांदा, लसूण, अद्रक आणि सांबार आणि शेंगदाण्याची पेस्ट आहे, दुसरं काहीच नाही. आणि ही वेगळी केली खोबरा आणि सांबारची, आणि थोडी थोडी टाकून मस्तपैकी तेलात भाजून घेतली. आणि त्याच्यात धना पावडर आणि लाल मिरची पावडर, हळदी पावडर, थोडंसं काळा मसाला घेतला कलरसाठी. कारण आता कसं ते खोबरं हे भाजल्याने तर्री येणारच आहे. आणि फणस जास्त शिजवलं नव्हतं, नाही तर जास्त शिजवलं ना ते मसाल्याच्या याच्यात ऑब्झर्व नाही करत, मग चांगली नाही वाटत ती भाजी. आणि तरी मी 15 मिनटं मसाल्यातच फणसला असंच फ्राय केलं झाकून. आणि बघू शकता खूप जास्त असं मसाला फणसला म्हणजे असं पूर्ण घेरून घेतलं होतं. मग त्याच्यानंतर मी टाकलं थोडंसं पाणी, अर्धा ग्लास. मग मला अजून असं वाटलं त्याच्यात पाणी हवं, तर मी अजून पाणी टाकलं आणि चांगल्याने मिक्स करून घेतलं. आणि आता त्याच्यात आपण स्वादानुसार मीठ टाकून देऊ आणि थोडंसं सांबार. आणि माझं लक्ष नव्हतं खरंच, मी खूप सारं सांबार टाकणार होते कारण मला जास्त आवडत नाही सांबार. जसं लक्षात आलं मी एकदम 4-5 असे पत्ते फेकून दिले त्याच्यावर, असंच सांगते. आणि आपली भाजी एकदम आणि भाजी शिजायला कमीत कमी 15 मिनटं लागले. जशीच भाजी शिजली, पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. आणि तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर नक्कीच लाईक कमेंट करा.